महाराष्ट्र सीईटी 2026 पीसीएम ग्रुपचा पहिला अटेम्प्ट झाला आहे आणि आता सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न फिरतोय की मला कोणतं कॉलेज मिळणार. जर तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टची तयारी करत असाल तर तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचे आहे की तुमचं टार्गेट काय असायला हवं. जर तुम्हाला माहीतच नाही की तुम्हाला कोणत्या गावात जायचे आहे तर तुम्ही कोणती बस पकडणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे ज्यामुळे तुमचा सेकंड अटेम्प्टचा अभ्यास एका वेगळ्याच लेव्हलवर पोहोचेल. शेवटपर्यंत थांबा, कारण एक महत्त्वाची टिप मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे जी तुमचे ॲडमिशन फिक्स करू शकते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, मी आदित्य सर तुमचं स्वागत करतो टेस्टवायझर या यूट्यूब चॅनलवर. MST CETचा पहिला टप्पा म्हणजेच PCMचा पहिला अटेम्प्ट पूर्ण झाला आहे. काही मुलांचे पेपर खूप छान गेले असतात तर काहींना थोडं टेन्शन येत असेल, पण घाबरायचं कारण नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. दुसरा अटेम्प्ट तुमच्या समोर आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक रोडमॅप पाहिजे. तो रोडमॅप म्हणजेच माहीत असणे की महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणत्या टियरमध्ये येतात आणि त्यांचा कट ऑफ किती असू शकतो. ॲडमिशनची प्रोसेस म्हणजे एका युद्धापेक्षा कमी नसते. फॉर्म भरणे, ऑप्शन्स ठरवणे आणि मग सीट मिळवणे याला खूप धैर्य लागतं. पण तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, तुमचा हा मोठा दादा म्हणजे मी तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे. आता थोडा कॉमेडीच्या सुरात बोलायचं झालं तर रिझल्ट लागल्यावर रिलेटिव्सचे फोन येतात तेव्हा आपल्याला एकच मीम आठवतो, तो म्हणजे कंट्रोल मजनू कंट्रोल. कारण प्रत्येकाला माहिती करून घ्यायचं असतं की तुमचा किती स्कोर आला आहे. पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि फोकस करा तुमच्या करिअरवर. जर तुम्ही सेकंड अटेम्प्टसाठी जात असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी एक खूप महत्त्वाची सूचना. जर तुम्ही यावर्षी MST CETचा सेकंड अटेम्प्ट देणार असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. testwiser.com वर तुम्हाला PCM आणि PCBसाठी सगळ्यात उत्तम मॉक टेस्ट्स मिळतील आणि त्याही पूर्णपणे फ्री. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही मॉक टेस्ट्स देऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि आजच तुमची तयारी तपासून बघा. प्रॅक्टिसशिवाय CETमध्ये यश मिळवणे म्हणजे बिना बॅटचं क्रिकेट खेळण्यासारखे आहे. त्यामुळे आत्ता जा आणि टेस्टवायझरवर मॉक टेस्ट द्या. चला तर मग सुरू करूयात इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या टियर वाईज ब्रेकडाऊनला. मी हे ब्रेकडाऊन 4 कॅटेगरीजमध्ये केलं आहे: टियर 1, टियर 2, टियर 3 आणि टियर 4. सगळ्यात आधी येतात टियर 1 कॉलेजेस म्हणजेच दी एलिट कॉलेजेस. हे महाराष्ट्राचे ते हिरे आहेत जिथे जाणे प्रत्येक इंजिनिअरिंग स्टुडंटचं स्वप्न असतं. याला एलिट म्हणायचं कारण म्हणजे ह्यांची लेगसी, इंडस्ट्रीमधले कनेक्शन्स आणि प्लेसमेंट्स. इथे गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि Amazon सारख्या कंपन्या येतात. जर तुम्हाला इथे ॲडमिशन मिळाली तर समजा तुमचा निशाणा बरोबर लागला आहे. इथे कॉलेज एक्झाम्पल सांगायचे झाले तर COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे, VJTI मुंबई, SPIT म्हणजे सरदार पटेल मुंबई, PICT पुणे, ICT मुंबई जे खास करून केमिकलसाठी फेमस आहे आणि वाळचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. आता इथे ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला खूप मोठा स्कोर लागतो. कम्प्युटर सायन्स म्हणजे CS आणि IT ब्रांचसाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 99.6 ते 99.9 पर्सेंटाईलच्या दरम्यान असतो. म्हणजे तुम्ही टॉप 1000 मुलात असणे गरजेचे आहे. मेकॅनिकल किंवा सिव्हिलसाठी हा कट ऑफ 97.5 ते 99 पर्यंत खाली येऊ शकतो. रिझर्वेशन कॅटेगरीसाठी म्हणजे OBC, EWS, SC किंवा STसाठी हा कट ऑफ 94 ते 98च्या दरम्यान असतो. इथे ॲव्हरेज पॅकेज 12 लाख ते 18 लाखापर्यंत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळाली तर सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्हाला फुल पॉवर हाऊस परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. आता बोलूया टियर 2 कॉलेजेसबद्दल म्हणजेच हाय परफॉर्मर्स. हे कॉलेजेस टियर 1पेक्षा थोडे खाली पण शिक्षणा आणि प्लेसमेंट्सबाबत खूप उत्तम आहेत. इथे ॲडमिशन मिळणं थोडं सहज असतं, पण इथेही खूप स्पर्धा असते. प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यामधले हे कॉलेजेस आहेत. यामध्ये VIT पुणे, PCCOE पुणे, DJ सांघवी मुंबई, थडामोल शहाणी मुंबई, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद आणि KJ सोमय्या मुंबई या कॉलेजेसचा समावेश होतो. CS आणि ITसाठी इथे 96.5 ते 98.5 पर्सेंटाईलची गरज लागते. कोर ब्रांचेस म्हणजे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलसाठी 90 ते 94 पर्सेंटाईल लागतात. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 85 ते 92 पर्सेंटाईलपर्यंत कट ऑफ जातो. इथलं ॲव्हरेज पॅकेज 7 लाख ते 10 लाखाच्या दरम्यान मिळतं. TCS, इन्फोसिससारख्या मास रिक्रुटर्ससोबतच मध्यम दर्जाच्या प्रॉडक्ट कंपन्या इथे येतात. म्हणजे जर तुमचा स्कोर 95च्या पुढे असेल तर हे कॉलेजेस तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत.
आता येतात टियर 3 कॉलेजेस, म्हणजेच द सॉलिड मिड रेंज. महाराष्ट्रातले बहुतेक विद्यार्थी या टियरमधल्या कॉलेजेससाठी प्रयत्न करत असतात. हे कॉलेजेस स्टेबल एज्युकेशन आणि डिसेंट कॅम्पस प्लेसमेंट्स देतात. इथे CS आणि IT साठी कट ऑफ 88 ते 95% असतो. कोर ब्रांचेससाठी 75 ते 85% कट ऑफ जातो. कॅटेगरीसाठी 65 ते 80% असले तरीही इथे ॲडमिशन मिळू शकते. इथल्या कॉलेजेसमध्ये DY पाटील अक्रोडी किंवा पिंपरी, MGM नवी मुंबई, फ्रेंच कॉन्सेशियो रॉड्रिगेज मुंबई, GCOE कराड आणि अमरावती, सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे आणि रिझवी कॉलेज मुंबई सारख्या कॉलेजेसचा समावेश होतो. इथे ॲव्हरेज पॅकेज 4.5 लाख ते 6 लाखापर्यंत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे ॲडमिशन घेतल्यावर तुम्हाला ऑफ कॅम्पस प्लेसमेंटसाठी स्वतःहून थोडी जास्त मेहनत करावी लागेल. हे कॉलेजेस तुम्हाला बेस देतात, पण इमारत तुम्हाला स्वतःला बांधावी लागते. म्हणजे म्हणतात ना की हे बघा, हे अशा प्रकारे मेहनत तर करावीच लागणार आहे. शेवटी येतात टियर 4 कॉलेजेस, म्हणजे रिजनल आणि एमर्जिंग कॉलेजेस. हे कॉलेजेस रूरल एरियाजमध्ये किंवा शहरातल्या नवीन लॅच सुरू झालेल्या इन्स्टिट्यूट्समध्ये असतात. इथे CS साठी 60 ते 85% कट ऑफ जातो. काही रिझर्व्ड कॅटेगरीजसाठी तर हा कट ऑफ 20 ते 40%पर्यंतही खाली येऊ शकतो. इथे प्लेसमेंट्स थोड्या कमी असतात. ॲव्हरेज पॅकेज 3 ते 4 लाखापर्यंत असतं. पण या कॉलेजेसचा एक फायदा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर कमी आहेत त्यांना इंजिनिअरिंग करण्यासाठी इथे एक संधी मिळते. इथे शिक्षणासोबतच तुम्हाला स्वतःचे स्किल्स डेव्हलप करणे खूप गरजेचे आहे, तरच तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काही स्ट्रॅटेजिक ऑब्झर्वेशन्स. इंजिनिअरिंग ॲडमिशन म्हणजे फक्त कॉलेज चूज करणे नाही, तर एक स्ट्रॅटेजी बनवणे आहे. पहिला मोठा प्रश्न असतो ब्रांच वर्सेस कॉलेज. महाराष्ट्रात एक ट्रेंड आहे की मुलं टियर 1 कॉलेजची मेकॅनिकल ब्रांच सोडून टियर 2 मधली CS ब्रांच घेतात. हा निर्णय बरोबर आहे का? तर हो. जर तुम्हाला IT सेक्टरमध्येच करिअर करायचं असेल तर चांगल्या ब्रांचला प्राधान्य द्या. पण जर तुम्हाला फक्त कॉलेजचा टॅग पाहिजे असेल तर टियर 1च्या कोर ब्रांचेसचा विचार करा. पण आजच्या काळात CS आणि ITची क्रेज इतकी आहे की त्याचे कट ऑफ्स दिवसेंदिवस वाढत चाललेत. दुसरी गोष्ट म्हणजे लोकेशन प्रीमियम. मुंबई आणि पुण्यामधल्या कॉलेजेसचे कट ऑफ नेहमी जास्त असतात. कराड, अमरावती किंवा नागपूरमधले कॉलेजेस अकॅडमिकली चांगले असले तरी मुंबई पुण्याच्या कॉलेजेसला मुलं जास्त पसंती देतात, कारण त्या शहरात IT हब्स आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चांगला पर्सेंटाईल असेल तर पुणे किंवा मुंबईला प्राधान्य द्या. पण जर थोडा कमी असेल तर दुसऱ्या शहरातल्या चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसचा विचार करायला हरकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट कोटा. काही टियर 2 आणि टियर 3 प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड्स असतात. रिसर्च असं सांगतं की इन्स्टिट्यूशनल राऊंड्समध्ये कट ऑफ्स थोडे खाली येतात, पण त्याची फीज मात्र खूप जास्त असते. त्यामुळे तुमचं बजेट सांभाळून हा निर्णय घ्यावा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे TFWS, म्हणजे ट्यूशन फी वेवर स्कीम. ही खूप चांगली स्कीम आहे, ज्यामुळे तुमची फीज खूप कमी होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, TFWSचा कट ऑफ नेहमी जनरल मेरिटपेक्षा 0.5 ते 1% जास्तच असतो, कारण सीट्स खूप कमी असतात. जर तुमचा स्कोर खूप चांगला आहे आणि तुमची फॅमिली इन्कम कमी आहे तर या ऑप्शनचा नक्की विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग हे 4 वर्षाचा प्रवास आहे. कॉलेज कोणतंही मिळो, तुमची मेहनत आणि तुमचे स्किल्स शेवटी कामाला येणार आहेत. पण ॲडमिशनच्या वेळी जर तुम्ही व्यवस्थित रिसर्च केला तर तुमचा पुढचा मार्ग सुखकर होईल. आता तुम्ही विचार करत असाल की आदित्य सर, हा व्हिडिओ रिझल्ट लागण्याआधी का बनवला? तर याचे कारण म्हणजे तुमची मोटिवेशन. जर तुम्हाला माहीत असेल की VJTIमध्ये 99.8% लागतात तर तुम्ही सेकंड अटेम्प्टमध्ये त्याचा जोमाने अभ्यास कराल. जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही थोडे रिलॅक्स व्हाल. रिलॅक्स होण्याची ही वेळ नाहीये, आता वेळ आहे घाम घालण्याची. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्या मुलांना ॲडमिशनसाठी टेन्शन येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढेही मी ॲडमिशन प्रोसेसवर खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहे. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कोणती चूक टाळायची, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या चॅनलवर सांगणार आहे. आणि हो, testwiser.comला भेट द्यायला विसरू नका. फ्री मॉक टेस्ट द्या आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवा, कारण जितकी जास्त प्रॅक्टिस तितके जास्त मार्क्स. ॲडमिशनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कोणतं कॉलेज मिळावं असं वाटत आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तोपर्यंत शिकत रहा, वाढत रहा. मी आदित्य सर तुमची रजा घेतो. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams.
offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.